बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। चंद्रयान 3 आणि आदित्य L1 मोहीम यशस्वी राबवल्यानंतर आता भारताची पहिली मानव मोहीम असलेली गगनयान लवकरच अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज होणार आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था 21 ऑक्टोबर रोजी गगनयान मोहिमेपूर्वी यानाचे पहिले चाचणी उड्डाण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या वर्षाच्या अखेरीस भारतीय अंतराळवीरांना ठेवणाऱ्या क्रू मॉडेलची चाचणी करण्यासाठी तयार करण्यात आलेलं वाहन विकास याची देखील चाचणी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात घेण्यात येईल। या चाचणीमध्ये मॉड्यूलला अंतराळात प्रक्षेपित करणं तसंच हे मॉड्यूलला पृथ्वीवर परत आणून ते बंगालच्या उपसागरातून पुन्हा मिळवणं याचा समावेश आहे। चंद्रयान 3 आणि आदित्य L1 मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या इस्रोच्या अभियंत्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना सिंह म्हणाले की नौदलाने मॉड्यूल परत मिळवण्यासाठी आधीच एक मॉक ड्रिल सुरू केलंय। दरम्यान याबाबत बोलताना जितेंद्र सिंह म्हणाले की अंतिम मानवयुक्त गगनयान मोहिमेपूर्वी पुढील वर्षी चाचणी उड्डाण करण्यात येईल। या चाचणीत वोमित्र या रोबोटला पाठवण्यात येणार आहे। गगनयान प्रकल्प पृथ्वीच्या अंतराळात 400 किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपित केलं जाणार आहे। ही भारताची पहिली मानव मोहीम असणार आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री म्हणाले की क्रू मॉड्यूलसह TVD-1 क्रू एस्केप सिस्टीमची देखील चाचणी पुढच्या वर्षी करण्यात येणार आहे। अंतराळ यानाला अंतराळात जाताना काही अडचण आल्यास या चाचणीने अंतराळवीरांच्या पथकाला सुरक्षित कसं परत आणता येईल याचा देखील अभ्यास केला जाणार आहे। भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। ते म्हणाले, राज्यातले उद्योग तुम्ही बाहेर काढले, नाणारला तुमचा विरोध, नवीन विमानतळाला विरोध करणारे तुम्ही आहात। राज्याचा जीव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवाद्यांनी घेतलाय। महाराष्ट्र आजही गुंतवणुकीत नंबर 1 आहे, अशा शब्दात शेलार यांनी हल्लाबोल चढवलाय। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। ते म्हणाले, पत्राचाळ घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही, कोविड खिचडी घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही। आम्ही आमच्या पक्षाच्या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाकडे देत असतो, असं ते म्हणाले। तसंच त्यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता टीका केली आहे। आशिष शेलार म्हणाले, शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं भारतात आणण्याचा 3 वर्षाचा करार करण्यात आलाय। मुंबई, सातारा, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये ही वाघनखं नेणार। राज्यात जे आजपर्यंत टवाळखोर होते पण आज जे शंखेखोर झाले, ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्या शंखाखोरांचा कोथळा आम्ही बाहेर काढणार आहोत। आम्ही वाघनखांच्या निमित्तानं राहुल सोलापूरकर यांचं व्याख्यान आयोजित केलं। ज्यांच्यात शंकेची कीड बळबळत आहे त्यांनी या व्याख्यानाला यावं, आम्ही स्पष्टीकरण देत नाही, असं ते म्हणाले। टोलच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कामगार नेते गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे। मनसेचे गुंडवृत्तीचे लोक मला धमक्या देत आहेत, पण मी त्यांना घाबरत नाही। प्रभू श्री रामचंद्र आणि नथुराम गोडसेचा विचार मानणारा मी माणूस आहे, असं सदावर्ते यांनी ठणकावलं। माझ्या नादाला लागाल तर सगळं बाहेर काढेन, असा इशाराही त्यांनी राज ठाकरेंना दिला। ST कामगारांच्या काही प्रलंबित प्रश्नांवर गुणरत्न सदावर्ते यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना टोल प्रकरणावर भाष्य केलं। राज ठाकरे यांचे लोक मला धमक्या देत आहेत, महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं सांगतायत। हे लोक महाराष्ट्र अशांत करायला निघालेत, ज्यांना ताबडतोब व्यसन घालण्याची गरज आहे, असं सदावर्ते म्हणाले। मी पोलिसांना याची कल्पना दिली आहे, मला माझ्या जीवाची भीती नाही। लाखो गुणरत्न सदावर्ते तयार झालेत, RSSच्या मुशीतून तयार झालेली माणसं आहेत। छाती पुढं काढून भारत हिंदू राष्ट्र आहे असं म्हणणारा माणूस आहे। मी कोणाला घाबरत नाही, मी जमिनीवरचा माणूस आहे, कोहिनूरवाला नाही। माझ्या नादी लागाल तर कायदेशीर मार्गानं मी सगळं बाहेर काढीन, असा इशारा त्यांनी राज ठाकरे यांना दिलाय। अनुचित काही घडू नये याची काळजी पोलीस घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हानही दिलं। कष्टकरी जनसंघ अशा कुणाच्या धमक्यांना घाबरत नाही, त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या पिलावळीला सांगावं, हे धमक्यांचा फोन करणं बंद करा। मी परळ लालबागमध्ये राहतो, फोनवर धमक्या देण्याऐवजी समोर या, मी 1 to 1 लढायला तयार आहे, असंही ते बोलताना म्हणाले।
दरम्यान राज ठाकरे यांनी टोल दरवाढीस विरोध केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणच्या टोल नाक्यांवर आंदोलनं सुरू केली होती. मुलुंड येथील टोल नाक्यावर जाळपोळ देखील करण्यात आली होती. मनसेच्या या आंदोलनाला विरोध करत सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. समाजात चुकीचं काही दिसलं तर रस्त्यावर उतरा. सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरू नका. सरकार बदलत असतं, आपण त्या केसेस मागे घेतो, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज महिला मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, खासदार सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. सर्वांनी संघटनात्मक कामाबाबतची भूमिका मांडली आणि ऐकून देखील घेतली आहे. आपल्याला काही कार्यक्रम हाती घ्यायचे आहेत. यामध्ये महिला आरक्षण, महागाई असे मुद्दे आहेत. आपण महिला आरक्षणाचा निर्णय घेतला होता. आरक्षण निर्णयामुळे स्पष्ट झालं की महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत. शरद पवार म्हणाले, आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेकांचा विरोध होता, मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि आता तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत. ही जमेची एका बाजूला परिस्थिती आहे, दुसरीकडे मणिपूरसारखी घटना समोर येते. त्यामुळे आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठं घडला तर आपल्या भगिनी रस्त्यावर उतरायला हव्या. काय होईल तर ते केस टाकतील, विविध कलमे लावत असतात. तुम्ही चिंता करू नका. सरकार बदलत असतं आणि आपण त्या केसेस काढून टाकत असतो. सावित्रीबाई फुले यांनी विरोध असताना शाळा काढली आणि आता शाळा बंद करणं योग्य नाही. असं होत असताना तुम्ही शांत बसत असाल तर ते योग्य नाही. सरकारी नोकरी कमतरता आहे. एका बाजूला नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे रिक्त जागा मोठ्या आहेत आणि सरकार कंत्राटी पदावर नेमणुका करत आहेत. हे योग्य नाही. सरकारी नोकरीमुळे कुटुंबात स्वास्थ्य असतं, परंतु कंत्राटी पदावर नेमलं तर तिथं आरक्षण नाही. त्यामुळं मला खात्री आहे तिथं महिलांना संधी मिळणार नाही. त्यामुळं आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. पावसाळी अधिवेशनात अनिल देशमुख यांनी प्रश्न विचारला होता की 1 जानेवारीपासून 1 मे पर्यंत किती महिला बेपत्ता आहेत. याचं उत्तर मिळालंय की 19,553 महिला बेपत्ता आहेत आणि याचं रेकॉर्ड देखील आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय. जरांगे राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत, तर दुसरीकडे राज्य सरकारकडून मराठा समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. येत्या 14 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला 1 महिना पूर्ण होतोय. अशातच जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा इशारा दिलाय. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही. जर आरक्षण मिळालं नाही तर मंडप अजून काढलेला नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय. मनोज जरांगे पाटील राज्याचा दौरा करत आहेत. मराठा समाजाकडून त्यांचे जोरदार स्वागत होतंय. येत्या 14 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला 1 महिना पूर्ण होत असल्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये विराट सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेनंतर राज्य सरकारकडे फक्त 10 दिवसांचा अवधी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. हे सरकार आम्हाला आरक्षण देईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ती धमक आहे, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. मात्र यावेळी त्यांनी असंही म्हटलंय की जर आरक्षण आम्हाला मिळालं नाही तर आम्ही अद्याप मंडप हटवला नाही. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. येत्या 14 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये विराट सभेचं आयोजन करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही. हे सरकार आम्हाला आरक्षण देईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ती धमक आहे, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या पलायनामागे शिंदे गटाचा एक मंत्री आणि नाशिकमधील एक स्थानिक आमदाराचा हात असल्याचा आरोप काँग्रेस आणि ठाकरे गटानं केलाय. ललित पाटीलला रुग्णालयात दाखल करून घ्या, यासाठी मंत्री दादा भुसेने रुग्णालयाला फोन केला होता, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. पुन्हा सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून पत्रकार परिषद घेत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.
राज्यातील ड्रग्ज रॅकेटवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, ड्रग्ज माफिया ललित पटेल एवढ्या शांतपणे रुग्णालयातून चालत जातो, हे गृह विभागाचे अपयश नाही का? फडणवीस यांची चौकशी करणार की नाही अशी प्रश्नांची सरबत्तीच सुषमा अंधारेंनी केली. तसंच गृह खातेच आता अस्थिर झालं असून आपणच या प्रकरणी लवकरच पुरावे समोर आणणार असल्याचा इशाराही अंधारे यांनी दिला. मी आरोप केला तर त्यात एवढं काय वाटून घ्यायचं? मी कोणताही आरोप वरवर करत नाही. मी जे काही बोलले त्या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत. हे पुरावे मी लवकरच समोर आणेल. ड्रग माफिया रुग्णालयातून कसा फरार झाला हे आपण पाहिलं आहे. तो पळून गेला नाही तर शांतपणे चालत रुग्णालयाबाहेर आला आणि त्यानंतर एका हॉटेलात गेला. हे कसं शक्य आहे याचा तपास झाला पाहिजे असं फडणवीसांना वाटत नाही का, असं त्या म्हणाल्या. दरम्यान 300 कोटींच्या ड्रगच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ड्रग माफिया ललित पाटील याला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी प्रशासनाला फोन केला होता. पण ससून रुग्णालय प्रशासनाने ललित पाटील याला दाखल करून घेण्यास नकार दिला होता. दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा, खरी माहिती समोर येईल असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. त्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळत सुषमा अंधारेंविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. राज्यातील एक मंत्र्याचे एका ड्रग्ज माफियाचे संबंध असल्याचे समोर येते. आपल्याकडे पुरावे आहेत. काँग्रेसचे नाना पटोले, रवींद्र धंगेकर यांनीही तसे आरोप केलेत. कुणीही उगाच असे आरोप का करेल असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, खासदार सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेत्या विद्या चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मतदारांच्या मनात शरद पवार आहेत. शरद पवार जो निर्णय घेतात तो सर्वांना विश्वासात घेऊन घेतात. त्यामुळे तुमच्या कार्यशैलीवर जेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित करू तेव्हा अवघड होईल असा इशारा जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला दिला. पुढे बोलताना पाटील म्हणाले, सत्ता आपलीच येणार आहे, चिंता करू नका. परतीचे दोर आता कापण्यात आलेत. आपल्याला लढायचं आहे. मतदारांच्या मनात शरद पवार आहेत असं पाटील म्हणाले. तसंच निवडणूक आयोगात शरद पवार यांच्या कार्यशैलीबद्दल भाष्य केलं जातं. 25 वर्ष सत्ता उपभोगली. शरद पवारांच्या कार्यशैलीमुळे तुम्हाला पदं मिळाली, तुम्ही मंत्री झालात. मात्र त्यांच्या कार्यशैलीवर 25 वर्षानंतर तुम्ही प्रश्न उपस्थित करता. मग 25 वर्ष तुम्हाला शरद पवार यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली, त्याचं काय असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. शरद पवार साहेब हुकुमशहा आहेत. ते त्यांच्या मनाने पक्ष चालवतात अशी टीका होतीये. मात्र आम्हाला असा अनुभव आला नाही. शरद पवार सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतात. तुमच्या कार्यशैलीवर जेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित करू तेव्हा अवघड होईल असा इशारा जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला दिलाय.